नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. येत्या काही दिवसामध्ये कागदाचा बाजारभाव वाढणार. कांदा बाजारभाव गगनाला भिडणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कोणते असे घटक आहेत ज्यावरती आता कांदा बाजारभाव अवलंबून असणार आणि येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव काय मिळणार? आजच्या मितीला आपण जर बघितलं तर पिंपळगाव वसंत कांदा बाजार समितीमध्ये आवक वाढून सुद्धा कांदा हा 2000च्या घरात आलेला आहे. मग इथून पुढचा हा कांदा बाजारभाव 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे होणार का? हा आता प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपलब्ध आहे. यामागची कारणे कोणती आहे? कांदा बाजारात का वाढणार? तर सध्या आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी हा कांदा स्टॉक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा परिणाम राज्यातील मार्केटमध्ये, ज्या मार्केटमध्ये कांदा हा 50 किलो येत होता, त्या ठिकाणी आता 10 किलोच्या आसपास कांदा यायला लागला आहे. म्हणजे 30 ते 40% घट प्रत्येक ठिकाणी कांद्याला आपल्याला पाहायला मिळत आहे. मग घटलेली आवक असेल, त्याचप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती असेल, त्याचप्रमाणे यावर्षी लागवड कमी होती. या सर्वाचा फटका कांदा निर्यातीवरती आणि आयातीवरती झालेला आहे आणि कांद्याचे बाजारभाव आता इथून पुढे वाढण्यास खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. सध्याचा दर जर बघितला तर 8-15 दिवसामध्ये 2 ते 3 रुपयांनी प्रति किलोचा कांदा बाजारावर वाढलेला आहे. पिंपळगाव वसंत असेल, लासलगाव असेल, त्याचप्रमाणे संगमेर अहिल्यानगर असेल, पारनेर असेल, 17, 18, 19 रुपयाचा सरासरी काही ठिकाणी बाजारभाव आता कांद्याला मिळायला लागला आहे. मग कांदा हा खरंच आता 20-25 रुपये होणार का? यामागे कोणते घटक महत्त्वाचे असणार आहे? तर विदेशात किती कांदा जाणार? आयात निर्यात कशा पद्धतीने चालणार? आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमधून कांद्याला किती मागणी मिळणार? या सर्व घटकांवरती आता कांद्याचे बाजारभाव आहे. कांद्याची निर्यात जर व्यवस्थित सुरू झाली तर कांदा नक्कीच भडकणार आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपला जो कांदा जातो यामध्ये बांगलादेश, म्यानमार, त्याचप्रमाणे श्रीलंका ही प्रमुख देश आहे. आखाती देशांमध्ये सध्या व्यापार बंद आहे. तरी सुद्धा आता इथून पुढे व्यापार सुरू होऊन आता आखाती देशांना माल जाणार का हे बघणं गरजेचं आहे. देशांतर्गत जर विचार केला तर मागणी पुरवठा हा सध्या तरी स्थिर आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचा शॉर्टेज आपल्याला पावसाळ्याच्या सीझनमध्ये जाणवू शकतो. सध्याचा दर हा 20, 22, 25 रुपयापर्यंत सुद्धा 30 रुपयावरून जाऊ शकतो. महत्त्वाची कारणे यावर्षी आवक घटलेली आहे. सरासरी उत्पादन घटलेलं आहे. त्यात शेवट अवकाळीने तडाखा दिल्यामुळे काही शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा कांद्याचं झालेलं आहे. मग अशा परिस्थितीत कांदा बाजारावर कितपर्यंत वाढणार? 20-25 रुपयाचा कांदा बाजार वाढला तर विकायचा का? की कांदा साठवून ठेवायचा? आता हे गणित शेतकऱ्यांपुढे उपलब्ध आहे. तर कांदा जर थोडे दिवस साठवला तर जून-जुलैपर्यंत कांदा 25 रुपयाचा सरासरी बाजारभाव देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कांदा मार्केटची सविस्तर अपडेट लासलगाव कांदा बाजार, पिंपळगाव वसंत बाजार, कांदा बाजारावर, संगमेर कांदा बाजारात, चांदोड कांदा बाजारात, कळवण कांदा बाजारात सर्व अपडेट्स एका क्लिकवरती बघण्यासाठी त्याचबरोबर कांद्याची अपडेटेड रेट, सोयाबीन बाजारावर, कापूस बाजारावर, तूर बाजारावर, त्याचबरोबर टोमॅटो बाजाराची सविस्तर अपडेटसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.